चटरपटर खायला घेऊन मी निघाले होते ज्योत्स्ना आजीकडे जाण्यासाठी. ज्योत्स्ना आजी आई मायेचं कवच या सिरियलमध्ये माझ्यासोबत होत्या. आम्ही तिथे खूप छान टाइम स्पेंड केला आणि आमची खूप छान घट्ट अशी मैत्री झाली. तेव्हापासून आम्ही अधनं-मधनं भेटत असतो. पण बरेच दिवस झाले आमचं भेटणं झालं नाही आणि आजींचा मला फोन वारंवार येत होता आणि त्या मला सांगायच्या, की "इथे शूटला येते तू, तर एवढ्या जवळ माझं घर आहे, तर कधीतरी लवकर पॅकअप झालं की भेटायला ये." पण रात्री लेट पॅकअप व्हायचं त्यामुळे भेटणं होत नव्हतं. 10:30चा माझा कॉल टाईम होता. त्यानुसार मी सेटवर पोहोचले. पण पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "आज तुझं शूट नाहीये." तर मी विचार केला घरी जाऊन आराम करण्यापेक्षा बऱ्याच दिवसापासून आजी मला बोलवतायत, की "लवकर पॅकअप झालं की ये." पण माझं रोज पॅकअप हे लेट होत होतं. आज वेळेवर शूट कॅन्सल झाल्यामुळे मी पोहोचले आजींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी. वेलकम. थँक्यू सो मच. मस्त. हे सगळं काय आहे? मी घेऊन आले असंच. जा 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 जा. पूजा चालली आहे. पूजा चालली आहे. माझा प्लॅन तर त्यांच्या घरी अचानक जाऊन त्यांना सरप्राईज करण्याचा होता. पण मला ॲड्रेसच माहीत नसल्यामुळे मला त्यांना फोन करूनच त्यांच्या घरी यावं लागलं. आणि गेल्यानंतर गेल्या माझ्या हातात उपमाची प्लेट दिली. जास्त नाही. मिरची पावडर का काय होतं? हा खूप तिखट आहे. काय ठेचा? इट्स नॉट ठेचा. इट्स फ्रॉम बँकॉक. बट इट्स व्हेरी हॉट. चालेल, तसं खाऊ शकते. मला वाटलं असं म्हणजे मी टेस्ट करते. मिरचीवाला मी असं कितीही खाऊ शकते. पावडरवाला नाही. पण हे गोड पण लागतंय मध्ये. मी असं खूप भाजीसारखं घेऊ. हा, एवढं नाही, थोडंच हाफ करायचं. हां बस. मस्त. कोण गेलेलं तिकडे? अगं मला येत असतं. अच्छा, तुम्ही बनवले हे? नाही नाही, हां, तिकडनं येत असतं. तिकडनं येतात असं. कोणीतरी माझा एक मित्र आहे ना, कधी कुठं गेला ना असं काहीतरी, नाही तर हे आणि स्कॉच. ईस्टर, क्रिसमस ते आपल्याला देते. इट्स ओके. एक ठेचाचा प्रकार होता. मिरचीचा ठेचा खातो ना आपण तो. पण तो बँकॉकचा होता आणि तो त्यांनी मला टेस्ट करायला दिलेला. गप्पा मारता मारता आज्जूने परत सगळ्यांसाठी वडापाव बनवले आणि मला गरम गरम वडापाव खायला दिला. म्हणजे जस्ट मी उपमा खाल्लेला होता. इच्छा नव्हती. पण म्हटलं चला आता बनवलाय त्यांनी तर एक टेस्ट करावा. पण इतका कमाल वडा झाला होता. म्हणजे इच्छा नसतानाही मी पूर्ण वडापाव खाल्ला. इतकी छान टेस्ट होती त्याची. आणि ते आजोबा जे आहेत ना ते मला इतकं पॅम्पर करत होते, इतकं अगदी म्हणजे हे खा ते खा म्हणजे कंटिन्युअस विचारत होते, तुला अजून काही हवंय का, तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का. आणि त्यांनी माझा एक वडापाव संपल्यानंतर मी त्यांना खूप सांगितलं की नाही मी आता खाऊच शकत नाही, माझी बिलकुल इच्छा नाही आहे. तरी सुद्धा त्यांनी मला शेजवान वडापाव ट्राय कर म्हणून शेजवान वडापाव माझ्यासाठी नवीन बनवला आणि तो मला खायला दिला. खूप दिवसानंतर भेटलो होतो त्यामुळे खूप छान टाइम सोबत स्पेंड केला. खूप मजा आली आणि मग मी निघाले घरी जाण्यासाठी. आज्जू मला खिडकीत बाय करण्यासाठी आल्या होत्या. मजा आली. खूप दिवसानंतर भेटलो आम्ही. पहिले मी, अनुष्का, आज्जू आमचं भेटणं होत राहायचं. कधी अनुष्काच्या घरी, कधी आज्जूच्या घरी, कधी माझ्या घरी. माझ्या घरी अनुष्का बऱ्याचदा आली आहे. पण माझं घर हे 4थ्या मजल्यावर आहे आणि आज्जूंना एवढ्यावर चढायला त्रास होतो म्हणून आजी कधी आल्या नाही आहे. पण नेक्स्ट टाईम मी त्यांना माझ्या घरी बोलवणार आहे.